मित्रांनो, इंटरनेटवरती गेल्या काही काळापासून तुम्ही एक वेगळंच नाव ऐकलं असेल. ते म्हणजे कॉकरोच जनता पार्टी आणि हे नाव ऐकल्यानंतर तुमच्या मनातही कदाचित एक प्रश्न निर्माण झाला असेल, की कॉकरोच जनता पार्टी म्हणजे नेमकं काय आहे? ही कोणती पॉलिटिकल पार्टी आहे, की खरंच एक इंटरनेटवरील मजेशीर किंवा सॅटिरिकल चळवळ आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉकरोच हेच नाव का? आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी सुरुवातीपासून जाणून घेणार आहोत. कॉकरोच जनता पार्टी म्हणजे सी-जे-पी नेमकं काय आहे? सी-जे-पी स्वतःच्या माहितीनुसार भारताच्या इलेक्शन कमिशनकडे कोणतीही रजिस्ट्रेटेड पॉलिटिकल पार्टी नाही. त्याऐवजी सी-जे-पी स्वतःला सिट्रिकल यूथ मूव्हमेंट किंवा तरुणांच्या सहभागातून उभे राहिलेले एक सिव्हिक किंवा पॉलिटिकल यूथ मूव्हमेंट म्हणून मांडते. म्हणजे सोशल मीडिया, व्यंगात्मक कंटेंट आणि सार्वजनिक आंदोलनाच्या माध्यमातून देशातील सामाजिक व राजकीय मुद्द्यांवर आवाज उठवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या चळवळीशी अभिजित दिपके यांचं नाव जोडलेलं आहे. या चळवळीची सुरुवात 2026 मध्ये ऑनलाईन सटायरच्या माध्यमातून झाली. सुरुवातीला या चळवळीची चर्चा मुख्यतः सोशल मीडिया आणि व्यंगात्मक कंटेंटमुळे होऊ लागली. पण हळूहळू ही चर्चा सोशल मीडियापुरती मर्यादित राहिली नाही. या चर्चेतील अनेक लोक प्रत्यक्ष आंदोलनामध्ये सहभागी होऊ लागले आणि दिल्ली येथील जंतर मंतर हे ठिकाण या संबंधित चर्चेचे महत्त्वाचं ठिकाण बनले. पण इथेच एक सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो. या चळवळीला कॉकरोच जनता पार्टी असं नाव का देण्यात आलं? या नावामागची कल्पना समजून घेण्यासाठी आपल्याला सी-जे-पीच्या स्वतःच्या मांडणीकडे पाहावे लागेल. या चळवळीच्या मते सामान्य माणूस, दुर्लक्षित लोक आणि ज्यांचा आवाज समाजापर्यंत पुरेसा पोहोचला जात नाही, त्यांचं प्रतीक म्हणून कॉकरोच असं नाव देण्यात आलं. कॉकरोच हा असा जीव आहे जो कितीही संकटे आली तरी जीव टिकून धरतो आणि याच विचारातून #मेबीकॉकरोच असा संदेश सोशल मीडियावर पुढे आला. म्हणजेच एक वेगळं नाव, एक सिट्रिकल विचार आणि सोशल मीडियाचा वापर यामुळे ही चळवळ लोकांपर्यंत पोहोचत गेली. पण सी-जे-पीची गोष्ट फक्त नाव आणि सोशल मीडियापुरती मर्यादित राहिली नाही. या चळवळीने शिक्षण व्यवस्था, विद्यार्थी प्रश्न आणि परीक्षा संबंधित कथित अनियमितता व इतर सामाजिक राजकीय मुद्द्यांवरही आवाज उठवण्यास सुरुवात केली. आणि याच कारणांमुळे या चळवळीची चर्चा सोशल मीडियाबाहेर येऊ लागली. विशेषतः दिल्लीतील जंतर मंतर आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टी हे नाव खूप चर्चेत आलं. पण आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे. या चळवळीच्या नेमक्या मागण्या काय आहेत? त्यांना सरकारकडून नेमकं काय हवं आहे? आणि या आंदोलनामागे नेमके कोणते मुद्दे आहेत? हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. तोपर्यंत जर तुम्हाला भारताच्या अशा चळवळी, इतिहास याबद्दल काही कथा सोप्या भाषेमध्ये समजून घ्यायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.